नमस्कार. या शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि हॅलो सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊन मी पूनम चांदोरकर हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अश्विन शुद्ध द्वितीयाची आजची ही दुसरी माळ. आजचा रंग हिरवा, सृजनशीलतेचा, सौभाग्याचा, निसर्ग देवतेचा असं हे प्रतीक. असा हा आजचा रंग. सगळीकडे उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पसरलेलं आहे. या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या विविध 9 रूपांचा जागर करत असतो, त्यांची उपासना पूजा करत असतो आणि त्याच बरोबरीने आपल्या स्वतःमधल्या चांगल्या शक्तींनाही आवाहन देत असतो, त्यांचाही जागर करण्याचा, त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो. मग देवीची 9 विविध रूपं कोणती आहेत, त्यांची उपासना नक्की कशी केली पाहिजे? महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आपली ही घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे उदे ग अंबे उदे. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर. हे इतिहासाचे संशोधक असून अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद मुंबई व इतिहास विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर. त्यांनी कहाणी तुळजाभवानीची, अरे असे झुंजलो आम्ही या आकाशवाणीवरील गाजलेल्या मालिकेचं लेखन त्यांनी केलंय. उस्मानाबाद सांस्कृतिक ओळख या शासकीय पुस्तकाचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक लेखन व्याख्यानं ही केलेली आहेत. त्यांच्याकडून आज आपण नक्की यामागचा इतिहास तसंच शास्त्रीय दृष्टिकोनातून नक्की हा सण उत्सव कसा साजरा केला पाहिजे, कशा पद्धतीने ही उपासना केली पाहिजे, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर खूप छान असा आजचा विषय आहे. हा नवरात्रोत्सव आहे, सगळीकडे खूप आनंदाचं असं वातावरण आहे. पण सर, असं म्हणतात की सण आणि उत्सव ह्यात एक खूप छोटीशी अशी मध्य रेषा आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला ती ऐकून घ्यायला आवडेल की काय फरक आहे दोघांमध्ये. नवरात्र महोत्सव असा शब्द ज्यावेळेस वापरतो आपण, तर त्यामध्ये आपल्याला एक मनामध्ये असे भाव निर्माण व्हायला पाहिजे की सण नेमके काय आणि उत्सव नेमके काय आहेत. तर सण हा जो शब्द आहे तर तो क्षण या शब्दापासून तयार झालेला आहे. जसं की एका दिवसाचं केलेलं समर्पण किंवा त्याच्या असणारी परतफेड ज्याला आपण म्हणता येईल, त्याच्यासाठी जो उत्सव साजरा केला जातो त्याला आपण सण हा शब्द वापरतो. जसं की आपण पाहू शकतो की आपला बैल आहे, जसं बैल शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे, त्याच्यावर सर्व काही चालतं, त्याचं समर्पण किंवा त्याला आपण परतफेड म्हणून त्याचा एखादा उत्सव साजरा करतो, त्याला बैलपोळा म्हणतो, म्हणजे तो सण आहे. नागपंचमी हा सण आहे. तर तसं हा सण एका दिवसापुरता मर्यादित असतो. मात्र त्याचबरोबर जर आपण सामुदायिकपणे केलेलं जे पूजन असेल त्याला आपण उत्सव म्हणतो. खास करून जर आणखी त्याचं जर स्वरूप जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला महोत्सव अशा प्रकारचा शब्द वापरतो. जसं की आज आपण जो या ठिकाणी साजरा होतोय तो नवरात्र महोत्सव आहे. तर त्या महोत्सवाचं वैशिष्ट्य सांगत असताना नवरात्र महोत्सव हा शब्द का वापरला आणि छान आपण जी संकल्पना इथं मांडली होती की आज आपण जी माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये धार्मिक आणि शास्त्रीय संकल्पना काय आहेत. जसं आता नवरात्रीची संकल्पना जर आपण पाहिली तर नवरात्री संकल्पना ही नेमकी काय आहे. तर प्रथमतःच आपण या ठिकाणी स्पष्ट करूया, नवरात्र हा कृषक उत्सव आहे किंवा भारतातले हिंदू संस्कृतीतले जे सर्व सण समारंभ जे असतील, महोत्सव असतील, हे कृषी संस्कृतीशी निगडीत असतात. जेणे की आज ज्याला आपण पाहतो या ठिकाणी आज नवरात्र महोत्सव चालले, वास्तविक पाहता हा कृषी उत्सव आहे.
म्हणजेच 9 दिवस आपली जी काही पिकाची काढणी, आता खरीपाचा पिकाचा हा हंगाम आहे. जसं आता आज जरी पाहिलं आपण तर सोयाबीन काढायची लगबग आहे. तसं त्या कालखंडामध्ये जी पिकं असतील समजा, तर तो पिकं काढत असताना उत्साहपूर्वक काढावी, कारण का त्या भूमतेने आपल्याला दिलेली पिकं आहेत आणि ते पिकं काढल्यानंतर ती कापणी झाली आणि त्याच्यानंतर जी काही पीक शिजवलं किंवा जे काही आपल्याला मिळाले अन्न शिजवले आणि तो पहिला नैवेद्य दाखवायला जो जायचा उत्सव असतो, तर ते शेवटचा दिवस म्हणजे दसरा असतो. म्हणजेच एकंदर नवरात्रीचं हे महत्त्व आहे. तर त्यानुसार म्हणजे आपण खऱ्या अर्थानं म्हणजे आपण हे भूमातेला मानतो. आता ही नेमकी संकल्पना आली कुठून? देवी शक्ती ही संकल्पना जी असेल, ही संकल्पना आली आपली भूमाता. म्हणजे जगाच्या पाठीवर ज्यावेळेस आपण पाहिलं तर पहिली जी काही शेती असेल ही एका स्त्रीनं केली असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस प्राथमिक अवस्थेमध्ये गुहेमध्ये राहत असताना जी स्त्री असेल, तर स्त्री ज्यावेळेस ती काही अन्न धान्याच्या बाबतीत किंवा अन्न मिळवण्यासाठी भटकत राहिली आणि ज्यावेळेला तिनं आणलेलं एखादं फळ असेल कदाचित, तर ते फळ खाऊन त्याच ठिकाणी तिनं ते जे बी टाकलं आणि त्यानंतर त्या बियापासून एक जे रोपटं तयार झालं. म्हणजे तिच्या लक्षात आलं की बाबा हे रोपटं या बियापासून तयार होते आणि त्यानंतर दुसरं जी काही बी लावलं, म्हणजेच एकंदर त्या बियापासून जी काही अन्नधान्य तयार झालं असेल. म्हणजेच एकंदर पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की पहिली शेती एका स्त्रीने केली आणि स्त्रीला आपण भूमातेच्या स्वरूपात मानलं गेलं. तर तिचा जो उत्सव असेल हा काढणीचा उत्सव असेल, खरीप हंगामाचा उत्सव आहे, त्याला आपण नवरात्र महोत्सव अशा प्रकारचा शब्द वापरतो. अगदी खरं आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की 9 दिवस आपण या स्त्री शक्तीचा जागर करत असतो. खरं तर रात्रीचा उत्सव म्हणजे नवरात्र रात्रभर आपण तो जागर करत असतो आणि रात्रीला एक सिद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर त्याविषयी आम्हाला जरा सांगा. नवरात्र, नऊ हा शब्द शाक्त संप्रदायामध्ये किंवा देवीशी मोठ्या प्रमाणात घेतला जातो. सुरुवात आपण केलेली आहे की नवरात्र म्हणजेच काय किंवा ह्या भूमातेचा उत्सव आहे म्हणजे स्त्री शक्ती आहे हे मान्य केलं आपण. आता हे भूमाता म्हणजे सृजनतेची प्रतीक आहे. म्हणजे जी जन्मदात्री आहे. म्हणजे जन्म म्हणजेच एखाद्या बाळाचा जन्म असेल किंवा पिकाला किंवा अन्नाचा जन्म असेल किंवा अन्न देणं असेल, म्हणजे जिच्यापासून उत्पत्ती होते. तर त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की एखाद्या गर्भाचं जर आपण आढावा घेतला तर ते सुद्धा 9 महिन्याचा असतो. त्याचबरोबर आपण दशमान पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण आढावा घेतो संख्येचा, तर 9 संख्या ही सर्वात मोठी आहे. 9चं महत्त्व जर आपण बघितलं, त्याला कुठल्याही संख्येनं गुणा तुम्ही. 9ला 2 न गुणलं, 3 ला गुणलं, कितीने जर गुणलं, 9 9 81 जर गुणलं, म्हणजे शेवट आपण पाहिलं तर त्याची सर्वांची बेरीज करा ही 9च येत असते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस धर्मशास्त्राचा आढावा घेतो आपण, महाभारतातलं युद्ध जर आपण पाहिलं तर ते 18 दिवस चाललेलं आहे. किंवा बाकीचे असे जे राग असतील त्याची संख्या, सुरांची संख्या, असे सर्व काही जर आपण पाहिलं तर ते 9च आहेत. आणि त्यामुळं 9 हा जो संख्या आहे, 9 संख्या म्हणजेच काय की या दरम्यान अनिष्ट प्रवृत्तीशी चाललेलं जी काही युद्ध असेल तर त्या युद्धाची जी काही परिणिती असेल ही 9 दिवस चाललेली असते आणि शेवटचं त्या असणाऱ्या अनिष्ट प्रथावर आज विजय मिळून 10वा दिवस विजय साजरा करणं म्हणजेच नवरात्री असा शब्द त्याला वापरतो आपण. आणि आपण सांगितल्याप्रमाणे रात्रीला आपण सिद्धीचं प्रतीक मांडलेलं आहे. आता ही रात्र का असावी असा शब्द ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की आज आपण थोडंसं सण समारंभाचा या ठिकाणी विचार करत असताना थोडंसं पाठीमागं जाऊया. हजारो वर्षाचा कालखंड आपण पाहिला ज्यावेळेला शहरीकरण झालेलं नव्हतं. 100% हा जो काही जनता असेल ही 100% जनता ही कृषी किंवा शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांचे जे उत्सव असतील म्हणजे आपलं पीक आलेलं आहे त्या पिकाची राखण करावी. मग ती कधी राखण होणार? रात्रीच्या वेळेसच, कारण का पिकं चोरणीचा जो प्रकार असेल तर रात्री होणारा दिवसा होणारच नाही आहे. किंवा त्यानंतर आपण जर पाहिलं असेल की शिव आणि विष्णूची जी काही जो काही ही जी शेती असेल ही कुणाची शेती आहे शेवटी, म्हणजे धर्मावर ज्यावेळेस आपण घालतो तर त्यावेळेला ही शिवाची संपत्ती असं आपण मानतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं शिवाची जी काही जिथं मंदिर असेल तर त्याच्या पुढचं वाहन कुणाचं आहे? मग बैल म्हणजे नंदीचं वाहन आहे. म्हणजे ते सुद्धा कृषीशी निगडीत आहे. आणि राहिला मुद्दा असेल याला नवरात्री का, तर ती कृषीशी निगडीत असतात. त्यामुळं शिवाची असणारी शिवरात्री म्हणतो आपण आणि जी दिवाळी असेल महारात्री म्हणतो आणि आजची जी शक्तीची असेल त्याला आपण नवरात्र म्हणतो. अरे वा, खरंच खूप छान पद्धतीने सर तुम्ही समजावून सांगितलं की महाशिवरात्री, नवरात्री आणि दीपरात्री ह्यातला जो फरक सांगितला. ह्या 9 दिवसांमध्ये खरं तर आपण घटाची स्थापना करत असतो. तर मला असं विचारायचं आहे की पूर्वीपासूनची एक परंपरा चालत आली, त्या परंपरेचं पालन आपण करत असतो. म्हणजे आई करत असते ते आपण बघितलेलंच की अशा पद्धतीने घटस्थापना करायची. पण त्या घटस्थापनेमागची नक्की भूमिका काय आहे ते आम्हाला जरा सांगा. घटस्थापना पुन्हा आपल्याला तिथंच यावं लागतं. आपली शेती, कृषी हा सण समारंभ किंवा हा जो नवरात्र उत्सव आहे हा शेतीचा उत्सव आहे, आनंद उत्सव आहे. जी खरीपाचं पीक मिळालं आपल्याला छान मिळालं त्याचा उत्सव आहे हे आपण मान्य केलं किंवा तशा प्रकारची संकल्पना आहे. मग आता ज्या वेळेला ज्या मातेनं आपल्याला दिलं तिचं पूजन करायचं आहे.
हं. आता पूजन करत असताना प्रत्येक जण शेतामध्ये जाऊ शकत नाहीये, मग शेतीचं आपल्या घरी आहे ना, त्याचं प्रतीक म्हणून आपण माती त्या ठिकाणी आणतो, हं. ज्याला एक प्रकारचं अनुष्ठान आहे. आणि वास्तविक पाहता घट जे आपण पाहतो तर ते दुसऱ्या अर्थाने घेतलेलं आहे की ते युद्धातील तप्त वायुमंडळाची साधर्म्य साधणार आहे, आणि त्याच्या बाजूला लावणारा जो दिवा असेल ते तेजाचं प्रतीक आहे. आता हा झाला धार्मिक आढावा, म्हणजेच एखादी माती आपण शेतातली आणली घरी आणि त्याच्याभोवती दिवा लावला. मात्र याच्यातलं सायन्स ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आश्चर्य वाटायला नको आपल्याला की त्या कालखंडातली माणसं किती प्रगत होती. म्हणजेच एकंदर आता बघा, आपण आता खरीपाचा आपला जो हंगाम असेल आता संपत आलेला आहे. आता आपल्याला तयारी करायची आहे, रब्बीची तयारी करायची आहे. मग आता रब्बीची तयारी करत असताना बाहेर तर पाऊस चालू आहे, मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये कुठली जी काही धान्य असेल ते धान्य आपल्याला पुढच्या काळात कुठलं घ्यायचं आहे, पिकं कुठली घ्यायची आहेत, तर त्याच्याकरता घरामध्ये राबवलेली ही टेस्टिंग लॅब आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही याला. म्हणजे आपण माती आणली, माती आपण ठेवली घरामध्ये. आता ती माती ठेवल्यानंतर वातावरण सध्याचं कोंदट वातावरण असतं, पाऊस बाहेर भरपूर आहे, ह्युमिडिटी टेम्परेचर वेगळं असतं, दरवेळेला बदलत असतं, तर त्याच्याकरता योग्य तापमान राहावं म्हणून बाजूला दिवा लावला. अरे वा. आणि तो दिवा जो तिथला असणारं तप्त ती काय वातावरण असेल, टेम्परेचर तिथलं ज्यानं मेंटेन केलं किंवा कायम राखलं, आणि त्यामुळं त्याच्यात रावलेलं जी काही आपण जी धान्य टाकलेले असेल, मग 9 धान्य टाकावं असं म्हटलं जातं. मात्र ते 9 धान्य कुठले असतील तर ते 9 धान्य ज्या भागामध्ये जे पिकतंय ते धान्य आपण त्याच्यामध्ये वा. जी काही बी पेरलं आणि त्याच्यानंतर जे पीक अधिक वाढलं, म्हणजे रोज त्याची वाढ होत असते बघा, जे पीक व्यवस्थितपणे आलं, जे काही धान्य व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उगवून त्याची क्षमता चांगली असं आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण ते रब्बीला त्या ठिकाणी पेरलं, यालाच आपण घटस्थापना म्हणतो. वा, खरंच इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे आपण हा उत्सव साजरा करत असतो, त्याच्यामागे धर्म, धार्मिक कारण हे सगळं आहेच, पण त्याच्यामागचं शास्त्र आज आपण समजून घेतलेलं आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. नवरात्रोत्सवानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम चालू आहे आणि आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही घटाविषयी आपल्याला सांगत होता, तर त्याच्यामध्ये ती जी माती असते तर ती काही विशिष्ट प्रकारची असावी लागते असं काही आहे का, किंवा त्या घटाची मांडणी कशी करायची याविषयी आम्हाला जरा सांगा ना. आपण धर्म आणि शास्त्र याची सांगड घालत या ठिकाणी चाललो. हं. प्राचीन कालखंड आहे, लोकांना तेवढी समज नव्हती, अवेअरनेस त्याला आपण म्हणता येईल, तर त्यामुळं त्याला आपण कुठेतरी धर्मामध्ये घातलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण घटाची मांडणी या ठिकाणी करतो, तर घटाची मांडणी करत असताना आपण जी काही माती त्या ठिकाणी आणत असतो तर ती माती आपली वेदिका म्हणजे टेकीतली माती आणावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मुंग्याचं वारुळ असतं तर त्याच्या बाजूची माती आणावी. बरं. आता ही माती तिथलीच का आणावी, हाही घटक जर ज्यावेळेस शास्त्रावर घेतो तर ते फिल्टर केलेली माती आहे, म्हणजे त्या मुंग्यांनी चाळवून घेतलेली माती आहे. म्हणजे साहजिकच आहे की त्याचं कल्टिवेशन किंवा जास्त त्याचे जे काही व्यवस्थितपणे त्या मातीचं हे झालं असेल, मळणी झाली असेल, हा एक भाग नसेल. समजा टेकीची मिळत असेल किंवा वारुळाची मिळत असेल तर त्याच्या बाजूला जी माती आपण काळी घेऊ तर त्याला 2-3 वेळेस चाळलं जातं. म्हणजेच बघा त्याच्यामध्ये कसं आपल्याला धर्माचं अनुष्ठान दिलं आहे या उत्सवाला. तर त्यामुळे होतं काय की ती माती चाळून घेतल्यामुळं माती व्यवस्थितपणे आपल्याकडे आली. आता ती माती ठेवावी कुठं, तर देवघरामध्ये ठेवावी असं म्हटलं तर देवघराच्या पुढच्या बाजूला जिथं देव मांडतो आपण तर त्याच्याच पुढच्या बाजूला ही जी काय असेल आपलं घटस्थापना त्या ठिकाणी करावी. आणि दुसरा विषय राहिला महत्त्वाचा की त्याच्यामध्ये जी बीजांकुरण त्या ठिकाणी करतो. आता हे बीजांकुरण करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की गोमूत्र शिंपडावं. आता गोमूत्र शिंपडावं म्हणजेच काय, आता आलेलं आहे बी बियाणं जे असेल त्या बी बियाणाला लावण्यापूर्वी जे वेगवेगळ्या प्रकारची रसायनं लावली जातात आत्ता आलेले आहेत ते. मात्र पूर्वीच्या कालखंडामध्ये आता मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, लहानपणी आम्ही पाहिलं की ज्यावेळेस आपली पेरणी करायची तर त्याच्या अगोदर गोमूत्र भरपूर प्रमाणात साठवून ठेवायचं आणि त्या गोमूत्रामध्ये ती जी काय आपलं बी असेल तर ते बी त्या ठिकाणी हलवायचं आणि त्याच्यानंतर पेरणी करायचं. अशा प्रकारे आजही खेडेगावला चालतं. तर त्याच्यानुसार गोमूत्र त्याच्यावर शिंपडावं म्हणजेच एकंदर निर्जंतुकीकरण त्याचं होणार आहे. आणि दुसरा विषय असेल की जी धान्य आपल्याला त्याच्यामध्ये रोपण करायचं तर ते धान्य आपल्याकडं सर्वच 9-10 प्रकारचं धान्य आपल्याकडं एकट्याच्या घरी नसतं. तर कुणाकडं सातवा असतील, कुणाकडं गहू असतील, माझ्याकडे ज्वारी असेल, तर ती त्याचं एकमेकाला द्यायचं आहे. म्हणजे साहजिकच आहे की धान्याचं आदानप्रदान म्हणजे किंवा एकंदर त्यातून बियाचं आदानप्रदान होईल. माझ्याकडं जमिनीतलं बी असेल ते तुमच्या जमिनीत त्या ठिकाणी जाईल, तुमच्याकडले बी माझ्या जमिनीत येईल आणि त्या रूपानं काय होणार आहे की उत्पन्न वाढीमध्ये त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. मात्र याला धर्मावर घेत असताना हे घटस्थापना आपल्या असणाऱ्या देवघरामध्ये त्या ठिकाणी करतात. आणि महत्त्वाचं या दरम्यान बऱ्याच वेळेला जे देवपूजा सुद्धा करत नाहीत. म्हणजे देवपूजेपेक्षा आपली शेती महत्त्वाची आहे, ही भूमाता महत्त्वाची आहे, म्हणून या दरम्यान देवपूजेच्या ऐवजी घटाकडे आपलं लक्ष असावं असं त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे. ओके.
आणि सर त्याचबरोबरीने मला असं विचारायचं आहे की जसं आपण म्हणतो की मगाशी गप्पांमध्ये तुम्ही सांगितलेलं की फुलं आता जसं आपण जी फुलं मिळतात ती आपण त्या घटाला वाहत असतो, पण तेव्हा सुद्धा 3 दिवस झेंडूची फुलं किंवा 3 दिवस पांढरी फुलं, तर याच्या मागचं शास्त्रीय कारण नक्की काय आहे? पुन्हा तेच आहे आपल्याला हां. की ह्या शक्तीची निर्मिती म्हणजे ज्यावेळेला आपण स्त्रीला शक्ती मानलं, या शक्तीची निर्मिती कुणी केली ज्यावेळेस आपण मानतो तर शिव, विष्णू आणि ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू आणि महेश असं ज्याला आपण म्हणता येईल, तर त्यांनी याची निर्मिती केली असं म्हटलं जातं. तर त्यानुसार ही जी देवी आहे किंवा शक्ती आहे, या देवीच्या 9 दिवसातली 3-3च्या स्वरूपातली 3 वेगळी रूपं सांगितलेली आहेत. तर बरं. त्याच्यामध्ये पहिली जे 3 दिवस असेल ती तमोगुणी महाकाली आहे, जी शिवाशी निगडीत आहे. दुसरे जे 3 दिवस असतील ती रजोगुणी महालक्ष्मी आहे, ती विष्णूशी निगडीत आहे. आणि तिसरे जे 3 दिवस असतील ती सत्वगुणी महासरस्वती आहे, ती ब्रह्माशी निगडीत आहे. म्हणजे त्यांच्या तिघांच्या संकल्पना त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. तर त्यानुसार यावेळेला जी फुलं आहेत तर त्या फुलांची मांडणी कशी करावी त्याचं मी तुम्हाला धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारण या ठिकाणी सांगतोय. तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण घटाची स्थापना करतो त्यावेळेला आपण नागवेलीचा जी काय असेल म्हणजे खाण्याचं जे विड्याचं पान त्या ठिकाणी लावलं जातं. साहजिकच आहे, हे वंशवेलाचं वर जाणारं प्रतीक आहे म्हणून नागवेली आहे. त्या नागवेलीचं आपल्याला माहिती आहे की भरपूर अशा प्रमाणात फायदे आहेत. आता पहिला मुद्दा हा क्लिअर आपण करूया की बाबा हे शेवंती किंवा झेंडूची फुलं, जास्वंदीची फुलं याच्यामध्ये कुठं गुलाब वगैरे अंतर्भाव नाही आहे. ही मांडणीच अशा स्वरूपातली आहे जे माझ्या शेतात पिकते त्याचं देवाला तिथं समर्पण करायचं आहे. म्हणजे दुसरी फुलं काय त्या ठिकाणी आणायची नाहीत. आणि त्यामुळं पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं असेल नागवेलीची फुलं त्या ठिकाणी व्हावीत किंवा नागवेलीचे माळ त्या ठिकाणी लावावी. आणि त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस जो असतो यावेळी महाकालीचं रूप आहे, तर ही जी फुलं असावीत रक्तवर्णीय म्हणजे लाल फुलं त्या ठिकाणी आपण समर्पित करावीत. आणि पुढचे 3 दिवस जे असतील ते ती झेंडूची फुलं त्या ठिकाणी देवाला अर्पण करावीत किंवा त्या घटाला अर्पण करावीत. आणि त्यानंतर महासरस्वती म्हणजे श्वेतवर्णीय फुलं शेवटच्या दिवशी व्हावीत. हा प्रश्न महत्त्वाचा आहे इथं की आपण झेंडूची फुलं का लावावीत. देवी भागवतामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, दुर्गा कोशामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की देवी 9 दिवस युद्ध खेळते, ही संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडत असताना त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे बघा. तर ते वाक्य हे सांगतंय की ज्यावेळेला देवीच्या बाजूनी लढणारे जी काही सैनिक आहेत त्याला गण म्हटलेलं आहे. तर देवीच्या बाजूने ज्यावेळेस आसूर जो आहे, आसूर ज्यावेळेस इथं देवीच्या असणाऱ्या सैनिकाचा संहार करतोय, ते मरतायत, त्याची झेंडूची फुलं होत आहेत, अशा प्रकारचं वाक्य आलंय. म्हणजे यावेळेला धर्मावर आधारित प्रश्न विचारले तर आपल्याला त्याचं उत्तर देणं कठीण होतं. मात्र ह्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो हे काय आहे ते. तर ज्यावेळेला झेंडूच्या फुलं हा जो भाग येतो, तर झेंडूची फुलं म्हणजेच काय की झेंडूची फुलं मोठ्या प्रमाणावर जी काही कीटक असतात बाजूचे, जे पिकाला हानिकारक असतात ते आपल्याकडे खेचून घेतात, त्यांचा सुगंध वेगळा असतो. आणि म्हणून आपण जर या दरम्यान जर पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात बुरशी असते, पावसाचा सीझन हा आहे, मोठ्या प्रमाणात बुरशी असते, म्हणून धान्याचं जे काही आपण कुठलंही धान्य किंवा कुठलंही पीक त्या ठिकाणी घेतो तर या दरम्यान शेतकरी बाजूला झेंडूच्या फुलाची लागण करतो. बांधावर आता आवर्जून तो जी काय असेल झेंडूची फुलं लावतो आणि म्हणून तीच फुलं देवीला अर्पण करावी. बस याच्यामध्ये धर्म घातलेला आहे, फक्त एवढंच आहे. मात्र याच्यामागे शास्त्रीय कारण हेच आहे की ही जी फुलं असतील ही फुलं बाजूचे जी काही कीटक क्रमी जे असेल आपल्याकडे आकर्षण करून घेतात आणि म्हणून ती संकल्पना राबवलेली आहे. सर खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की किती छोटीशी गोष्ट आहे पण त्याला धर्माचा आणि शास्त्राचा दोन्हींचा आधार दिलेला आहे. चर्चाच्या आपल्या पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया. मीना सैंधणे आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार, बोला मीनाताई. चालू ठेवू? हां बोला ना मीनाताई, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न सरांना असा आहे की गरबा ही संकल्पना मूळची गुजरातची आहे. ओके. तर त्या गरबाचा नेमका अर्थ काय आहे? आजच्या स्त्रिया ज्या आहेत त्या पारंपरिक सण सोडून सण गरबामध्ये नाचतात, खेळतात, पण पारंपरिक सण जोपासत नाहीये. यामागचं कारण काय? आणि नक्कीच धन्यवाद मीनाताई. ओके, तुमचा प्रश्न समजला. हां, मी सुरुवातीला याची संकल्पना सांगितलेली होती, नवरात्र. आता नवरात्र म्हटल्यानंतर जी गर्भाचं जी काही आपण कालावधी आपण पाहिला तर तो 9 महिन्याचा आहे. जसं की गुजरातीमध्ये त्याला गरबा म्हटलेला आहे, गरबा साजरा केला जातो. म्हणजे त्या सृजनशीलता जी काही शक्ती देते त्याचं समर्पण त्या ठिकाणी केलं जावं. आता जो प्रश्न आला त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला सांगायचं होतं की आपला हा कृषी महोत्सव आहे. कृषी महोत्सवामध्ये आजही आपण बघतो, आदिवासी पाड्यामध्ये तुम्ही जाऊन बघा की ज्यावेळेला ते धान्याची कापणी चाललेली असते, खास करून गोव्यामध्ये जा तुम्ही किंवा इकडं ठाणे वगैरे आदिवासी भागामध्ये जावा, कमरेमध्ये हात घालून सामूहिकपणे नृत्य केलं जातं आणि कृषी उत्सव साजरा केला जातो. गरब्याची मूळ संकल्पना अशीच आहे. आता आपले थोडंसं सुधारणा झाली. आपण आता शेतीच्या ऐवजी आता रस्त्यावर आलो, रस्त्यावरून पुन्हा हॉटेलमध्ये आलो किंवा बाकी आता जे काही गरबा वगैरे जी काही संकल्पना असेल त्याच्यातलं
मूळ संकल्पना कृषी उत्सव साजरा करण्याची ही संकल्पना आहे, मात्र त्याला आपण आधुनिक रूप दिलं आणि आता गर्भा आला आणि मग त्याच्यात मधला जे काही बाकीचा जो काही प्रकार आला असेल तो प्रकार आपण ठरवलेला आहे, ना की पारंपरिक आहे. तो कसा साजरा करायचा हा भाग ज्याचा त्याचा आहे, मात्र त्याच्यात आलेलं हे नूतनीकरण आहे असं आपल्याला गरब्याच्या बाबतीत मात्र त्याची संकल्पना जी असेल आपल्या शक्तीशी निगडीत आहे, गर्भाशी निगडीत आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. अगदी खरं. म्हणजे पूर्वापासून तिची संकल्पना वेगळी, पण त्याचं रूप थोडंसं बदलत गेलं असं आपण म्हणू शकतो. पण तरीही ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याचप्रमाणे आपल्यातील शक्तींना जागृत करणं आणि जसं आपण म्हणाले की निसर्गाशी निगडीत हे सगळे सण आणि समारंभ आहेत, तर त्याचं मान राखणं हे सगळ्यात खूप जास्त महत्त्वाचं आहे. याच बरोबरीने सर मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की खूप सारे गैरसमज असतात. जसं तुम्ही खूप छान सांगितलं की शेतीशी निगडीत म्हणजे आपल्या भूमातेशी निगडीत हे सगळे सण समारंभ आहेत. तुम्ही फुलांचंही जे खूप छान शास्त्रीय कारण देऊन उदाहरण सांगितलं की खूप साध्या पद्धतीने जे माझ्याकडे जसं उपलब्ध आहे त्याचा वापर करून तो सण उत्सव साजरा करणं, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही की हे इथून आणायचं आहे किंवा काय करायचं आहे. त्याच्यामागचं मूळ हेतू फक्त आहे निखळ आणि निखळ आनंद घेणं असं आहे. पण आता जसं की खूप बदल होत चाललेत. म्हणजे खेडेगावामध्ये जसं होतं की आरात बसणे किंवा चप्पल घातली जायची नाही किंवा पलंगाचा त्याग करणं, की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका नक्की काय आहे? मूळ विषय असा आहे की हा कृषी उत्सव आहे हे आपण मान्य केलं तर किंवा आहे. आता त्यानंतरचा भाग गेला तर योगायोगाने मी यावर्षीच उदाहरण तुम्हाला देतो की बऱ्याच वर्षानंतर यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे. आता ह्या पावसाळा भरपूर झाला म्हटल्यानंतर आपल्याकडे निवाऱ्याची तेवढी साधनं त्या कालखंडामध्ये नाहीत. या दरम्यान पावसामुळं अनेक रोगराईला त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागायचं. पूर्वीचा कालखंड आहे, पाऊस हा महिना 4-4 महिने उघडत नव्हता. मग हा पाऊस उघडत नाही म्हणले तर शेतीची कामं तर आपल्याला बाजूला सारता येत नाही. शेतकऱ्याचं जे जीवन आपण बघितलं तर ऊन वारा पाऊस हा सतत तो त्या भूमातेशी निगडीत असतो. तर त्यामुळं होतंय काय नेमकं की या दरम्यान बरेचसे जे काही फंगिरल इन्फेक्शन ज्याला आपण म्हणता येईल, बुरशीजन्य रोगाचं यावेळेला मोठ्या प्रमाणात लागण त्या ठिकाणी होत असते. खास करून आपण 2 गोष्टीचा आपण आढावा घेऊया की त्वचारोग या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. कारण काय की ओले कपडे तसेच घातले जातात, म्हणजेच एकंदर अंगावर जो खेडेगावला बघू आपण ते चट्टा आला नाईटा आला अशा प्रकारचा शब्द वापरतो. आणि दुसरा विषय असा आहे की चिखलात राबणारा हा शेतकरी रात्रंदिवस तो त्याला चप्पल घालता येत नाही कारण का भरपूर चिखलात आहे तो. तर त्यामुळं काय होतं की त्या 2 बोटाच्या मध्ये सुद्धा म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी म्हणजे एखादर बुरशीजन्य रोगाला सामोरं जावं लागतं. आणि दुसरा विषय असेल की एखादा त्वचारोग जो असेल, त्वचारोग हा संसर्गजन्य मोठ्या प्रमाणात असतो, तर याच्यापासून त्याला दूर सारावं. आणि म्हणून त्यानं काय केलं की पहिल्यांदा त्वचा जर तुमच्या चप्पलच्या मध्ये जर त्याला दुख झाला असेल किंवा तिथं एखादी जखम झाली असेल तर तो चप्पल पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून तो नीट होणार नाही. दुसरा विषय असा आहे की एखाद्याला त्वचारोग झाला असेल तर त्याला बाजूला सारावं आणि तो त्वचारोग दुसऱ्याला होऊ नये. आणि म्हणून काय केलं जातं, हा प्रश्न जो विचारला होता तुम्ही, आराध्य बसणे म्हणजे आराध्य करणे ज्याला आपण म्हणता येईल. कुठलीही शक्तिपीठं हे उंच ठिकाणी आहेत, हवेच्या ठिकाणी, हवा भरपूर त्या ठिकाणी डोंगरावर असतात आणि बाजूला त्यानं सारावं, योग्य आहार त्या ठिकाणी घ्यावा. आणि म्हणून त्याला काय केलं, आराध्य बसणं आहे. दुसरा विषय असेल की आपले जे पलंग असेल, गादी असेल किंवा जी काही आपण वापरतो जी कपडे असेल त्या कालखंडातले असणारे पांघरून घेणं ज्याला आपण पांघरून म्हणतो, तर ही जी काही कपडे असतील तर त्या कपड्यामध्ये छोटी छोटी बुरशी त्या ठिकाणी किंवा कीटक त्या ठिकाणी जायचे आणि हे व्यवस्थितपणे धुवून ते वाळवावं. आणि म्हणून काय केलं आहे की त्या असणाऱ्या छोट्या समजा पलंग घेतला आपण, त्याच्यामध्ये छोटे छोटे असे मधल्या बाजूला काही छिद्र असतात वगैरे, तर त्याच्यामध्ये जाऊन हे जीवजंतू बसतात, त्याचाही त्याग करावा. म्हणजे जेणेकरून हे एक प्रकारचं क्वारंटाईन असा शब्द जर वापरला तर आपण ते वावगं ठरणार नाहीये. खरं. पण मला विचारायचं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये जसं आत्ता आपण जीवनशैली बदलत चालली, तर आताही ते तीच रूढी किंवा त्याच परंपरा चालू ठेवणं हे योग्य आहे की तुम्हाला काय वाटतं? या परंपरेला पुन्हा धर्मामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला घातलं होतं, कारण का माणूस तसा ऐकणार नाही म्हणून धर्मामध्ये घातलं होतं. आता याच्यातली धार्मिक संकल्पना काय आहे, चप्पल पाळणे म्हणजे एक प्रकारचं समर्पण आहे. म्हणजे स्वतःला या नवरात्रीचा दुसराही धार्मिक आपण जर गाभा घेतला तर ते आहे की स्वतःचं समर्पण. उपवास हा काय सांगतो, प्रत्येक धर्मामध्ये उपवास सांगितलेला आहे. उपवास हा सांगतो की आत्मविजय, त्या ठिकाणी मला भूक भरपूर लागली आहे मात्र मी जेवणार नाही, म्हणजे जे काही निश्चय जो असेल या उपवासामुळे घडतं. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये उपवास सांगितलेला आहे. तर आता तो जो प्रकार असेल तर आता तेवढं मानावंच असं नाही आहे, मात्र मनाचा संकल्प करण्याकरता जर कुणी ठरवलं असेल तर ते करायला हरकत नाही. मात्र आता अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की बहुतांश लोकांना
मधुमेहासारखे रोग झालेले आहेत, साखर मोठ्या प्रमाणात आहे. साखरेच्या जर पेशंटनं जर चप्पल पाळली आणि त्याला जर जखम झाली तर मग गँग्रीनकडे त्या ठिकाणी जातं. त्यामुळं आपली प्रकृती, आपलं जे काही वात विकार याचा जो आपण आढावा घ्यावा, आपल्या प्रकृतीला ते सूट होतं का हे बघावं आणि त्याच्यानंतर आपण जे काही उपवास तापास करावेत असं मी त्याला ठिकाणी शास्त्रीय दृष्ट्या या ठिकाणी आपल्याला सुचवू इच्छितो. अगदी खरं आहे सर. सर त्याचबरोबरीने मला असं विचारायचं की जसं आपण म्हणतो की शक्तीची रूपं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत, तर त्याचंही थोडं महत्त्व आम्हाला सांगा. जगाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर जगामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. पुन्हा आपण बघा की ही शक्तीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, प्राचीन कालखंडामध्ये म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा जर आपण आढावा घेतला तर 51 शक्तिपीठं बघा कुठल्या आहेत. देशाच्या पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये ही अखंड हिंदुस्थानचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर पहिलं 51 मधलं आद्य शक्तिपीठ हे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या लसबेला नावाचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी असणारं हिंगळाज मातेचं मंदिर हे आद्य शक्तिपीठ मानलं जातं. तिला ती स्थानिक लोक नानीमा म्हणतात. मात्र त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या या 3.5 शक्तिपीठाचा या ठिकाणी किंवा कुठल्याही पीठाचा अंतर्भाव 51 शक्तिपीठामध्ये त्या ठिकाणी होत नाहीये. 51 शक्तिपीठं ही दुर्गा भागवत किंवा देवी कोशामध्ये त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर ही 51 शक्तिपीठाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, ही पीठं सुद्धा कुठं आहेत बघा नेमकी. ही 4 ज्याला आपण 3.5 शक्तिपीठं म्हणतो तर त्या 3.5 शक्तिपीठाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याला मध्ये आपण ओंकारामध्ये ज्यावेळेस घालतो तर त्यावेळेला अकार म्हणजे माहूर आहे, जिथं रेणुकाचं ठाणं आहे. उकार म्हणजे तुळजापूर आहे, तुळजाभवानीचं ठाणं आहे. मकार म्हणजे कोल्हापूर, जिथं महालक्ष्मी किंवा त्याला अंबाबाई म्हटलं जातं. आणि अर्धचंद्र वरचा जो आहे ओंकारातला तर ती वणीची सप्तशृंगी आहे. म्हणजे ही जी काही 3.5 शक्तिपीठ आहेत ही 3.5 शक्तिपीठं याच्यामध्ये अंतर्भूत त्याचा होतो. मात्र पुन्हा एकदा ही जी शक्ती आहे ही आपलं कुठंतरी संरक्षण करते आहे, सहारक पण आहे आणि आपल्याला प्रजनन किंवा नवीन संकल्पना देणार आहे. आणि म्हणून जर या 4 शक्तिपीठाचा महाराष्ट्रापुरता जर आढावा घेतला तर ही शक्तिपीठं महाराष्ट्राच्या चारी कोपऱ्याला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जसं आपण वणीचा आढावा घ्या, तुम्ही वणी बघा तुम्ही की बाजूला गुजरातचं राज्य आहे किंवा बाजूला इकडे जर आपण माहूर घेतला असेल तर तेलंगणा बाजूला लागतो आपल्याला. कर्नाटकाच्या बाजूला इकडं कोल्हापूर आहे. जसं आपण तुळजापूर घेतलं तर तिथं पुन्हा आंध्र प्रदेश येईल, कर्नाटक येईल. म्हणजेच ही सर्व बाजूने ही शक्ती असेल. या शक्तीचा आपल्यावर कुठंतरी चांगला प्रभाव व्हावा आणि याला त्या त्या भागातल्या लोकांनी मानावं आणि म्हणून ही शक्तिपीठं त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये जे दुर्गा भागवत किंवा देवी कोशामध्ये याच्यावर एक छान अशा प्रकारचा श्लोकही या ठिकाणी सांगितलेला आहे. तर तो श्लोक सांगतोय की कोल्हापूर महास्थानम यत्र लक्ष्मी सदा स्थित मातोपुर द्वितीयच रेणुकाधिष्ठित परम तुळजापूर तृतीय स्थानम सप्तशृंगे तथैवच. म्हणजे ह्याला आपण 3.5 शक्तिपीठं म्हणतो. खरंच खूप सुंदर पद्धतीने ती 3.5 शक्तिपीठं आमच्यापर्यंत सर तुम्ही खूप छान सोप्या ह्याच्यात समजावून सांगितली. एक फोन घेऊया. बापू हटकर आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार. हॅलो सर. बोला. माझा प्रश्न असा आहे की देवीची 3 रूप आहेत, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली. तर आपल्या तुळजापूरमध्ये जी आहे भवानी ती महासरस्वती आहे. कोल्हापूरची आहे तिला आपण महालक्ष्मी म्हणतो आणि तिथून बाजूला रायबाग कर्नाटक मध्ये चिंचोली गावामध्ये ती महाकाली आहे, तिला मायक्काई म्हणतात. पण कोल्हापूरची जी देवी आहे ही नक्की कोण आहे हे कन्फर्म नाही, कारण काही लोक तिला आंबा म्हणतात. तर आंबा म्हणजे पार्वती आहे आणि मग महालक्ष्मी आहे का आंबा हे आमचं कन्फ्युजन आहे. हा एक माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या खानदेशमध्ये देवीच्या मूर्तीला आम्ही शेंदूर लावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सप्तक शृंगी गडावरची देवी जी आहे तिला आम्ही शेंदूर लावलेला असतो. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये देवीच्या मूर्तीला शेंदूर लावत नाही. याचं काय कारण आहे सांगता येईल का सर? बिलकुल. नक्कीच नक्कीच बाबूजी, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि याचं शास्त्रीय धार्मिक दोन्ही पद्धतीने आपण सरांकडून आपण जाणून घेणारच आहोत उत्तर. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उदय ग अंबे उदय हा नवरात्र महोत्सवानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्राध्यापक सतीश कदम. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी बदलापूरवरून आपल्याला जो प्रश्न होता तर काय मार्गदर्शन कराल, त्यांना काय सांगाल? त्याच्यामध्ये 2 किंवा 3 प्रश्न त्याच्यामधून आले तर त्या प्रत्येकाचं उत्तर आपल्याला थोडक्यात देता येईल. सुरुवात कोल्हापूरच्या बाबतीतले आता ज्यांनी सांगितलं की ह्या 3 रूपं जी आहेत तर त्या 3 रूपामध्ये बऱ्याच वेळेला कोल्हापूरची जी काही
देवी असेल तिला महालक्ष्मी असं म्हटलं जातं. मात्र अलीकडल्या कालखंडामध्ये याचं जे रूप मानलं जातं तर तिच्या हातामध्ये कुठली आयुध आहेत तर त्या आयुधावरनं तिचं रूप ठरवलं जातं. आणि त्यामुळं याच्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये काही जे संशोधक मंडळी असेल संशोधकांनी त्याला आंबेचं रूप दिलं आहे. त्यामुळं महालक्ष्मीच्या ऐवजी अंबाबाई म्हणावी किंवा अंबाबाई त्याला असं त्या ठिकाणी उच्चारावं असंही त्या ठिकाणी नवीन एक प्रवाह त्या ठिकाणी समोर येतोय. आणि त्यानुसार म्हणजे कोल्हापूरच्या देवीला आता अंबाबाई असंही त्या ठिकाणी म्हटलं जातंय. त्याच्या आयुध हे महत्त्वाचं कारण आहे. बारकाव्यात मी फार जात नाही तिथं. मात्र हातातली जी काही देवीच्या हातातली जी शस्त्र किंवा आयुध ज्याला आपण म्हणता येईल त्याच्यानुसार त्याचं रूप त्या ठिकाणी ठरवलं जातं. त्यामुळं दुसरा विषय आहे की तुम्ही म्हटलात की माझ्या गावाच्या बाजूला कुठली तरी देवी आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये 2च देवीचं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये पूजन केलं जातं. पहिलं जो आहे तर ते रेणुका म्हणजेच एकंदर खेडेगावमध्ये लोकांना त्या कालखंडामध्ये तेवढी त्यांच्याकडे साधनं नव्हती किंवा जो जवळ कुठलं देवस्थान असेल किंवा जवळ देवस्थान आहे त्याच्यानुसार आपण त्याला ते स्थान दिलं आहे. जसं की 2 देवस्थानांचा उल्लेख आपण देवीचा करतो तर रेणुका पहिली आहे. रेणुका म्हणजेच माहूरची रेणुका. त्यांना रेणुकाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर तांदळाच्या स्वरूपात आहे. म्हणजे एक जो दगड असतो आणि त्या दगडाला तिथं डोळे बसवलेले असतात. हिंदू धर्मामध्ये दगड मांडला आणि त्याला आपण देवत्व देऊ शकतो किंवा देतो. तर त्यानुसार रेणुकाचा जे तांदळ आहे तिचं जे काही प्रगटीकरण तसं झालं असं धर्म आपण मानतो. तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात ज्या ज्या ठिकाणी रेणुकेचं ठाणं असेल तर रेणुकेच्या ठाणाला तिथं आपण सेंदूर लावतो. म्हणून सेंद्राचा जो प्रकार असेल तर ते मगाशी तुम्ही सांगितलं की तुमची शंका रास्त आहे की दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला तांदळाला शेंदूर लावला जातो ही शंका तुम्ही उपस्थित केलीत. त्याचं उत्तर मिळालं. मात्र तुम्हाला जो प्रश्न पडला साहजिकच आहे. फार छान प्रश्न तुम्ही विचारलात की सप्तसरंगी ही मूर्ती असताना सुद्धा त्याला तिथं शेंदूर कसाला जातो. वेगळी मूर्ती आहे. ह्या 4 शक्तिपीठामध्ये मूर्ती असून सुद्धा तिला तिथं शेंदूर लावला जातो. याचं कारण माझ्या माहितीनुसार असं असावं की हे एकतर ज्याला आपण अर्धशक्तिपीठ म्हणतो ही शक्ती किंवा ही जी देवी आहे सर्वात मोठी तिचं जी मूर्ती असेल सर्वात मोठी मूर्ती आहे 8 ते 9 फूट उंचीची मूर्ती आहे. 18 हाताची मूर्ती आहे. 11 विक्रा अशा प्रकारचं रूप आहे. तिची 3 रूप आहे. सकाळचं रूप वेगळं आहे. सकाळचं म्हणजे काही एखाद्या बालिकेचं रूप आहे. दुपारचं असणारं एका सुहासिनीचं रात्रीचं असणारं एखाद्या वृद्धेचं रूप अशा 3 रूपात ती देवी दिसते असं मानलं जातं. तर या देवीचं ज्यावेळेस प्रथमतः शोध लागला असेल किंवा ती देवी ज्यावेळेस सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यांनी पाहिले असेल तर ती पाहत असताना ही डोंगरातली देवी आहे आणि डोंगरातल्यामुळं ती एका अखंड डोंगरात कोरलेली देवी आहे आणि त्यामुळे तिला सुरुवातीच्या कालखंडामध्ये रेणुकेचं रूप मानलं असावं. ही मूर्ती अखंड याच्यातली आहे. पाषाणावर त्या ठिकाणी बाजूला जी काही घडवलेली मूर्ती नाही तर ते एका डोंगरात कोरलेली मूर्ती आहे. म्हणून कदाचित तिला शेंदूर सुरुवातीच्या कालखंडामध्ये लावला असावा आणि ते प्रगत पडला असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकीच्या 2 दिवे असेल तर त्या दोन्ही कोल्हापूर असेल किंवा तुळजापूर आहे या घडवलेले दिवे आहेत आणि त्यामुळं या देवीचं स्वरूप असेल रेणुकेचं स्वरूप आणि हे स्वरूप हे वेगळं आहे आणि म्हणून शेंदूर हाणे हा प्रकार वेगळा असावा. मला वाटतं तिन्ही उत्तरं याच्यामध्ये आपली समावेश झाली असतील आपलं समाधान झालं असेल. अगदीच खरंय सर. जसं आता आपण बघितलं की ही शक्तिपीठ देवींची विविध रूपं आपण बघत आहोत. आजची ही दुसरी माळ आहे आणि नवमी नंतर येणारा दसरा जो आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो. मला असं म्हणायचं की आत्ता ह्या बदलत्या जीवनशैलीनुसार आत्ता कसा तो दसरा साजरा करायला पाहिजे किंवा काय अपेक्षित आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण मुळात मला जाणून घ्यायचं आहे की शिवकालीन खंडामध्ये दसरा कसा साजरा व्हायचा. नवरात्रीचं धार्मिक ज्यावेळेस आपण महत्त्व पाहतो तर दसरा हा जो शब्द आहे 9 दिवस धर्माचा विचार केला तर 9 दिवस चालणारा हा जो उत्सव आहे. म्हणजेच एकंदर इथं देवीशी असुराशी चाललेलं महिषासुराशी चाललेले युद्ध. आता महिषासूर म्हणजेच कोण महेश म्हणजेच काय की रेडा जो उन्मत्त असतो याचं शास्त्रीय ज्यावेळेस आपण उल्लेख पाहतो तर किंवा त्याला आढावा घेता येईल तर आपल्या मनामधले अनिष्ट जो काही प्रथा असेल लालसा असेल लालसा व्यक्त करणारा त्याला आपण महेश म्हणतो. तर या लालसेवर या अनिष्ट प्रथावर मनामध्ये चाललेले ज्या अनिष्ट अशा प्रकारचे विचारसरणीवर विजय मिळवणे म्हणजेच एकंदर महिषासुराचा वध करणं हा शास्त्र झालं. मात्र धर्मामध्ये या दरम्यान देवीचं जे 9 दिवस युद्ध चाललेलं असतं आणि त्यानंतर त्याचं निर्दालन त्या ठिकाणी केलं आणि त्या असणाऱ्या महिषासुरावर विजय मिळवला. महिषासुराला मारलं आणि तो विजय उत्सव साजरा करणं 10व्या दिवशी त्याला आपण दसरा म्हणतो. म्हणजे जसं की कर्नाटकामध्ये त्याला नदहब्बा म्हटलं जातं. म्हणून नवरात्र हा जो उत्सव असेल त्यावेळेला की हा एक प्रकारचा जल्लोष आहे. मात्र त्याचं पुन्हा एकदा शेतीशी काय कारण आहे शेती कृषी संस्कृतीशी कसं निगडित असेल तर एकंदर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपण 9 दिवस अगदी उत्साहात गाणे म्हणून किंवा वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्सव साजरा करत महोत्सव साजरा करत आपण आपली पिकाची काढणी केली
आता पिकाची काढणी केल्यानंतर आपल्याकडे पीक हाती आलं आणि दिलं कुणी, त्या भूमातेने दिलं, त्या स्त्रीनं दिलं, त्या शक्तीनं दिलं आणि त्या शक्तीला पहिला नैवेद्य दाखवूया जे धान्य तिनं दिलंय, आणि म्हणून वाजत गाजत त्या असणाऱ्या शक्तीला जाणं, त्याला आपण दसरा अशा प्रकारचा शब्द वापरतो. खरं आहे. पण आता आत्ताच ह्या बदलत्या याच्यानुसार कसा साजरा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत तासगाववरून. नमस्कार. ही शक्ती देवतेचा, भूमातेचा आराधना फार भक्तिपूर्वक आदराने केला जातो. परंतु त्या तुलनेने सजीव अंबेची उदो उदो मात्र फार कमी होताना दिसते, अपवादात्मक. याला कारण काय? आणि या स्थान मान सन्मानतेची क्षमता असताना सुद्धा मिळवण्यासाठी काय करावं? थँक्यू. नक्कीच. धन्यवाद उमाताई. मला असं वाटतं उमाताईंनी हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर आपल्याला नक्कीच उत्तर द्यायचं आहे, कारण तो प्रश्न फक्त आपल्या दैवी शक्तींशी नाही तर आता ह्या ज्या आपल्या सगळ्या स्त्री शक्ती आहेत त्यांच्याशी निगडीत आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच घेणार आहोत, पण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, इतिहास संशोधक यांच्यावर आपण गप्पा मारत आहोत आणि नवरात्रीविषयी ह्या स्त्री शक्तीचा जागर जो आहे त्या शक्तींविषयी सगळं जाणून घेत आहोत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी उमाताईंनी जो प्रश्न विचारला होता, खरं तर खूप रास्त प्रश्न आहे हा, की स्त्री शक्तीचा जागर करत आहोत रात्रभर, तिची उपासना करत आहोत आणि त्याचबरोबरीने ह्या ज्या आपल्या खऱ्या स्त्री शक्ती आहेत त्यांचा कुठेतरी सन्मान कमी होतोय का? सुरुवातीला आपण जो सांगितला उदो उदो हा शब्द जो असेल, म्हणजे ज्याचा उदय झाला, जिच्यापासून उदय होतो त्याला उदो उदय, तिचा जो जयघोष करणे त्याला आपण आई राजा उदो उदो शब्द वापरतो, म्हणजेच तो एक शब्द आहे. महत्वाचा आहे की आता ज्यावेळेला माणूस धर्म या संकल्पनेपासून दूर जायला लागतो तर मग पुन्हा तोच विषय आपल्याकडे येतो की आपण अलीकडच्या कालखंडामध्ये पुरोगामित्व या शब्दाच्या आडून बऱ्याच प्रमाणात इथं आपल्याकडं याच्यावर हल्ले व्हायला लागले आहेत आणि त्यामुळे काय झालं की धर्मापासून बाजूला माणूस सरकायला लागला. कुठलाही धर्म असेल तर त्याच्या हातून अनिष्ट त्या ठिकाणी प्रवृत्त्या निश्चितच जागृत होतील आणि मग स्त्रीवर अत्याचार अन्याय या बाबी त्या ठिकाणी होतील. आणि म्हणून माणसाला विज्ञान किती झालं तर त्याला जोड थोडीशी धार्मिक साचेमध्ये राहून झाली पाहिजे असं माझं मत आहे. अगदी खरं आहे. सर, जसं आता आपण बघितलं की स्त्रीची वेगवेगळी रूपं, देवीची वेगवेगळी रूपं, बरेच गैरसमज होते, पण त्याचबरोबरीने ना राज्याबाहेरील ज्या देवी शक्तीची रूपं आहेत त्यांचं स्वरूप काय आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. ज्यावेळेस आपण शिवरायांचा आढावा घेतो, भोसले कुलाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, रायगड परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य असताना सुद्धा शिवरायांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी राहिली. आणि या घराण्याचा ज्यावेळेस विचार करतो तर अगदी मालोजी राजापासूनचा उल्लेख आपल्याला सापडतो की या घराण्यानं देवीला कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी मांडलं आणि त्यांची भक्ती कशी केली. हा आढावा घेत असताना मला शिवरायांच्या रूपानं दोन उल्लेख या ठिकाणी करता येतील. महत्त्वाचा उल्लेख आहे की आज नवरात्र चालू आहे, तशाच प्रकारे ज्यावेळेस शिवाजी महाराज 1677 साली ज्यावेळेस दक्षिण मोहिमेवर होते, योगायोग नवरात्र होती आणि त्यावेळेला चेन्नईमध्ये तिथं चेन्नईची असणारी किंवा तामिळनाडूची असणारी जी त्यांची जी काही देवी आहे ज्याला आपण कुलस्वामिनी म्हणतो, तर त्या कुलस्वामिनीला महाराज त्या ठिकाणी त्या देवीला गेलेली आहे चेन्नईमध्ये. कालिकाम त्याला म्हटलं जातं. आणि त्या आजही आपण जर गेलो चेन्नईमध्ये तर त्या कालिकामच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल तर तिथं आपल्याला आज सुद्धा शिवराय ज्यावेळेला आले त्या तारखेनुसार त्याचा शिलालेख करून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर कालिकाम जी मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जी संकल्पना महाराष्ट्रामध्ये मांडली जाते की शिवरायांना तुळजाभवानीनं देवी जी काही भवानी तलवार अर्पण केली, ही संकल्पना त्या कालखंडामध्ये तामिळनाडूतल्या लोकांना मान्य असावी का? कारण का त्या लोकांनी कालिकाम देवी जी असेल शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलेली आहे. म्हणजे हा वेगळा उल्लेख त्या ठिकाणी आपण शास्त्रावळीला एवढं हे घेत नाही, मात्र हा उल्लेख आहे. जसं की कर्नाटकामध्ये आपण होदिगिरी नावाचं गाव आहे जिथं शहाजी महाराजांचं निधन झालं. आपण शहाजी महाराजांचं निधन कर्नाटकामध्ये झालं एवढ्यापुरतीची घटना पाहतो, मात्र त्याही गावामध्ये आपण जर गेलो तर तिथं सुद्धा तुळजाभवानीचं मंदिर आहे. हा वेगळेपण आहे आणि तिथं सुद्धा आज नवरात्र महोत्सव चालू आहे. सर्व काही जे विधी असतील ते महाराष्ट्राप्रमाणे चालू आहेत. आणि त्याचबरोबर नेपाळमध्ये तुम्ही जाल तर नेपाळमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय की आज नेपाळ हा जो आपल्यापासून शेकडो मैल दूर असताना सुद्धा नेपाळमध्ये सुद्धा आज नवरात्र त्या ठिकाणी चालू आहे आणि घट बसलेले आहेत. त्या घटाला तिथं म्हणजे जमरा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. आश्विन महिना आहे, आश्विनेला तिथं आसोज अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजे ही संकल्पना नेपाळपासून तामिळनाडूपर्यंत जर आपण गेलो तर याच्यामध्ये कॅलेंडर वेगळे
कालगणना वेगळी आहे, मात्र ती कॅलेंडर कुठंतरी मिळतायत याच्यावर सुद्धा वेगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. आणि हा जो अखंड हिंदुस्थान प्राचीन कालखंडामध्ये कसा होता हे सुद्धा या नवरात्रीच्या रूपानं अभ्यासणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. अगदी खरं आहे सर. खरं तर खूप फक्त शास्त्रीय फक्त धार्मिक अशी कारणं न असायला शास्त्रीय कारणांची जी जोड आहे ती सुद्धा खूप वेगळी अशी आहे. सर, तुम्ही तुळजापूर देवस्थानामध्ये एवढी वर्ष राहिलेला आहात आणि आत्ताचं सगळं तिथे काय आहे, म्हणजे त्या तिकडचं शक्तिपीठ किंवा असं आपण म्हणू शकतो देवीचं एक जे रूप आहे त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या. एकतर शक्तिपीठाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो 3.5 शक्तिपीठ म्हणजे ही सर्व मिळून 4 होतात. ही 4ही कोपऱ्याला आहेत. बऱ्याच वेळेला मला प्रश्न पडतो की लोक विचारतात, माझं मालिकाही मी लेखन केलेलं आहे, वृत्तपत्रामध्ये माझी मालिका ह्याच्यावर नेहमी लेखन चालू असतं, त्यावेळेस म्हणतात की आमची कुलस्वामिनी कुठली. वास्तविक पाहता ही देवी ही किंवा ज्याला आपण मातृशक्ती कुलस्वामिनी असते, ज्या ज्या भागात आपण राहतो ती त्यांची कुलस्वामिनी असते. मात्र बहुतांश जे आपण राजघराणे पाहतो क्षत्रियांची कुलस्वामिनी म्हणून आपण तुळजापूरचा त्या ठिकाणी आढावा घेतो. आणि ज्यावेळेला छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानीची भक्ती त्या ठिकाणी ज्यावेळेस आरंभ केली किंवा शिवरायांच्या रूपानं ज्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या त्यांचा अंतर्भाव केला गेला, त्यानंतर मात्र तुळजाभवानीचं रूप वेगळ्या स्वरूपात म्हणजे आलेलं आपल्याला दिसतंय किंवा त्याची जी प्रसिद्धी असेल ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. आणि म्हणून आपण तुळजापूरचा उल्लेख केला तर तुळजापूरमध्ये आजही ज्यावेळेला आता नवरात्र महोत्सव चालू आहे तर एक दिवस तुळजापूरची अष्टमी दिवशी तुळजापूरची शिवरायांच्या भवानी तलवार देतानाची पूजा त्या ठिकाणी दाखवली जाते. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच शिवरायांच्या महालंकारामध्ये म्हणजे जी काही 7 पेट्या तुळजापूरमध्ये आहेत अलंकाराच्या, तर त्या 7 पेट्यामध्ये एक महत्त्वाचा दागिना आहे. तर त्या दागिन्याचं नाव आहे की शिवरायांची 101 मोहरांची माळ. म्हणजे शिवरायांनी त्या कालखंडामध्ये दिलेली जी माळ असेल तर ती माळ 101 मोहरांची आहे. आणि त्या 101 मोहरावर एका बाजूला राजे शिवछत्रपती आणि दुसऱ्या बाजूला आई जगदंबा प्रसन्न अशा प्रकारे लिहिलं आहे. ती माळ आजही त्या ठिकाणी देवीच्या याच्यामध्ये आहे. दुसरा विषय राहिला महत्त्वाचा की बहुजन समाजातील तिथला जो पुजारी असेल हा बहुजन समाजातला आहे. आज आपण 1.5 वर्ष झालं की मंदिरं बंद आहेत, त्यांना शेती नाही. तुळजापूरचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की तुळजापूरला बाजूला शेती अजिबात नाही, कारण का नवीन म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये बसलेलं गाव आहे. त्यामुळे त्यांची जी काही देवीची सेवा करणे हाच भाग महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण 50-60 वर्षापूर्वीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतला तुळजापूरचा तर असा त्या ठिकाणी आपल्याला दिसते की अक्षरशः लोक देवीची पूजा त्या ठिकाणी भक्ताकडून जे येणार आहे शिदा येणार आहे तर त्या शिद्यावर भागवायची. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये ती लोक आलेले जी काही त्यांची जी भाकरी असतील शिदा असेल ती भिजवून त्या ठिकाणी खायची. म्हणजेच देवीची पुजाऱ्यांनी कशा प्रकारे मधल्या कालखंडामध्ये देवीला कसं समर्पित केलं आणि कसं ही जी काही भक्ती स्वरूप कसं ठेवलं हा भाग महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं आजही आपण पाहिलं तर तुळजापूरचा जो पुजारी असेल पारंपरिकपणे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं न भेदभाव ठेवता म्हणजे समर्पित भावनेने त्या ठिकाणी यांना सामोरं जाताना आपल्याला दिसतोय. अगदी खरं आहे सर. विषय इतका छान आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर मला असं म्हणायचं की जाता जाता तुम्हाला सगळ्यांना काय संदेश द्यावासा वाटतो की आत्ताचा हा आपण जो येणारा दसरा आहे किंवा ह्या जीवनशैलीमध्ये कसा साजरा करणं अपेक्षित आहे, काय सांगाल? मूळ असं आहे की धर्मसंकल्पना शास्त्रावर आधारित आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यालाही आपण बगल दिली नाही पाहिजे. आधुनिकीकरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. उपवास तापासाचं जे आपल्या प्रकृतीनुसार उपवास तापास त्या ठिकाणी करावेत. दुसरं तुळजापूरमधून मोठ्या प्रमाणात मशाली त्या ठिकाणी जात आहेत. आम्ही बघतो की अक्षरशः चप्पल नसते ते पायात मुलांच्या आणि ते रात्रंदिवस दौडतायत. वाहनांची संख्या वाढलेली आहे त्याचंही आपण त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आपली शक्ती किती आहे आपली ताकद किती आहे याचाही त्या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे. म्हणजेच एकंदर धर्मसंकल्पना राबवत असताना किंवा बऱ्याच वेळेला आपण देवी म्हटल्यानंतर देवीला सर्व काही चालतं ही जी संकल्पना चुकीची संकल्पना राबवली आहे. म्हणून आपण व्यसनापासून बाजूला सारलं पाहिजे. आणि या शक्तीच्या रूपानं ही जी ताकद आहे भूमातेची ताकद आहे ही मातेची ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जावी आणि आपल्या हातून मोठ्या अशा प्रकारचं चांगलं काम घडावं हीच या शक्तीचं असणारं आपण केलेलं समर्पण आहे. अगदी खरं आहे. जसं आता सरांनी सांगितलं की आपण ह्या नवदुर्गांचा जागर करत असतो, पण त्याचबरोबरीने तुम्ही स्त्री शक्तीचाही आदर आपण केला पाहिजे, तिला मान सन्मान दिला पाहिजे. आजचा कार्यक्रम कसा वाटला आमची माध्यमात तुम्हाला माहितीच आहे, आम्हाला नक्की कळवा. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार.